नमस्कार, मी अनुश्री. आपण पाहत आहात गौरव प्रकाशन न्यूज. आजची ठळक बातमी. महानगरपालिकेचा वर्धापन दिनाचा उत्साह आणि परकोटाच्या सजावटीत आत कचरा. सजावटीमागे अस्वच्छतेचा विरोधाभास. अमरावती. स्वातंत्र्य दिनाचा उत्साह आणि अमरावती महानगरपालिकेच्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर शहरात विविध उपक्रम व सजावटी करण्यात आल्या आहेत. मात्र जवाहर रोडवरील परकोटाच्या बाजूने सजावट केलेल्या आतील भागातच अनेक ठिकाणी कचरा दिसून येत असल्याने स्वच्छतेच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एकीकडे शहराला स्वच्छ, सुंदर आणि हिरवेगार बनविण्याचा संकल्प केला जात आहे, तर दुसरीकडे शहराच्या महत्त्वाच्या भागातच कचरा दिसत असल्याने हा प्रखर विरोधाभास नागरिकांच्या नजरेत भरत आहे. विशेष म्हणजे परकोटाच्या बाजूने आकर्षक सजावट करण्यात आली असताना त्याच सजावट केलेल्या आतील परिसरात कचरा राहणे ही बाब खटकणारी आहे. या ठिकाणच्या स्वच्छतेकडे स्वच्छता विभाग आणि संबंधितांनी का दुर्लक्ष केले? नियमित स्वच्छता आणि देखभालीची जबाबदारी नेमकी कोणाची, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. महानगरपालिकेचा वर्धापन दिन आणि स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा होत असताना शहराच्या सौंदर्यीकरणासोबत सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता राखणेही तितकेच महत्त्वाचे आहे. केवळ बाह्य सजावट करून शहर सुंदर दिसणार नाही, तर सजावटीच्या आतील परिसरही स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. हरित अमरावती आणि स्वच्छ अमरावतीचा संदेश दिला जात असताना प्रत्यक्षात अशा ठिकाणी कचरा दिसणे ही निश्चितच विचार करण्यास भाग पाडणारी बाब आहे. या अस्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या संबंधितांवर कारवाई होणार का? परकोटाची तातडीने स्वच्छता करून परिसर कायमस्वरूपी स्वच्छ ठेवण्यासाठी ठोस उपाययोजना होणार का? याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे. बाहेरून सजावट, आत कचरा, हा विरोधाभास दूर करून स्वच्छ अमरावतीचा संदेश प्रत्यक्षात कधी दिसणार? अमरावती इथून गौरव प्रकाशन न्यूज करिता बंडू कुमार. आपणास गौरव प्रकाशनची ही बातमी कशी वाटली कमेंटमध्ये अवश्य लिहा. गौरव प्रकाशन चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.